हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? तयारी मस्त चालली असेलच. चला तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की इंग्लिशमधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स असतात नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की ज्या काही एक्झाम्स येतात एक्झामच्या अगोदर एकदा रिव्हिजन सारखं सगळ्याचा सगळा पार्ट जो आहे तो जर आपल्याला ग्रामरचा बेसिक एकाच लेक्चरमध्ये मिळाला तर बेटर राहील. सो त्याचमुळे मित्रांनो, ही एक पूर्ण फाउंडेशनवाला एक छोटा बीट जो आहे, मीन्स फास्टमध्ये क्विक आपण त्याला रिव्हिजन म्हणतो, त्या टाईपमध्ये आपण ह्या गोष्टी आता बघून घेणार आहोत. सो सगळ्याच्या सगळ्या थिअरी कन्सेप्ट्स असतील, 2-4 एक्झाम्पल सहित आपण एक एक कन्सेप्ट क्लिअर करत जाऊ आणि मग शिकूयात नेमकं काय काय असणार आहे याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये बघूयात इंग्लिश ग्रामर म्हणजे नेमकं काय. ग्रामर हा म्हणजे काय असतो, तर इट इज नथिंग बट द सेट ऑफ रूल्स. रूल्स असतात, त्यांचा एक सेट असतो. GRAMMAR नावाची याची स्पेलिंग असते. मित्रांनो, ग्रामर म्हटलं की पहिलं तर डोकेदुखी होते. पहिल्यांदा असं वाटतं की ग्रामर म्हणजे लईच अवघड आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने मित्रांनो आपण शिकणार आहोत. आता मला एक सांगा, जर मी म्हटलं समजा एखादी गोष्ट आपल्याला जमत नाहीये किंवा एखादी गोष्ट खूप अवघड आहे, मग याच्यावरती पर्याय काय काय काढले जातात. जनरली जर आपण बघितलं तर आपण असं म्हणतो की इंग्लिश ग्रामरचा पार्ट हा खूपच अवघड वाटतोय, हा काही जमतच नाही, मग याला सोडूनच द्या, याला स्किप करा. याला स्किप करणं पर्याय नाही मित्रांनो. जसं की मी म्हटलं समजा मॅथमॅटिक्स खूप अवघड जातंय, मग मॅथमॅटिक्सला बाजूला टाकून द्यायचं, किंवा क्वांट अवघड जातंय, कमर्शियलवाला पार्ट अवघड जातोय म्हणून त्याला आपण बाजूला टाकून द्यावं. यापेक्षा आपण काय करतो, हळूहळू त्या विषयामध्ये ज्या विषयाला आपल्याला खूप जास्त अवघड वाटतंय, ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या बीटला आपल्याला असं वाटतंय की डिफिकल्टी लेवल जास्त होते, अशा केसमध्ये आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतो. सो दॅट आपल्याला काय होणार आहे, त्याचे जे काही आपल्याला बारकावे असतील, त्यातल्या ज्या काही शॉर्टकट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. पण हे कळण्यासाठी त्याच्या जवळ जावं लागेल. जर आपण दुरूनच म्हणत बसलो की हे खूप अवघड आहे अवघड आहे अवघड आहे, तर ते अजून अवघड होत जाईल. त्यामुळं फनी वेने इंटरेस्टिंग व्हावं, यासाठी काही फनी वेने आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एक एक करून शिकूयात. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, ग्रामर म्हणजे काय असतं, सेट असतात वेगवेगळ्या रूल्सचे. पण मित्रांनो, रूल्स म्हणून आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस ते रूल्स विसरून जातात, किंवा ऐन वेळेवर रूल्सच्या वेगळं काहीतरी विचारलं जातं. मग बरेच जण असं म्हणतात की कॉन्टेक्स्च्युअली आपण गेलं पाहिजे, पण कॉन्टेक्स्च्युअली जाण्यासाठी पण पहिले गोष्टी बेस तर माहीत पाहिजे. अरे यस नो. मग जर मी म्हटलं समजा हे जर करायचं असेल, कॉन्टेक्स्च्युअली पण आपल्याला मिनिंग काढायचे असतील, तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गरज पडती नेमकं ते आहे काय. आणि हे रूल्स जे आहेत त्या रूल्सला बायपास करून आपण काही शॉर्टकट गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर याच्यामधून बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला लक्षात राहू शकतात आणि इंग्लिशमध्ये आपल्याला चांगला स्कोअर मिळण्यासाठी मदत होऊ शकते. मग आता आपण समजून घेऊया. पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा लेटर्स रिलेटेड काय असतं, वर्ड्स रिलेटेड काय असतं. मग सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटलं समजा लँग्वेज असेल तर सगळ्यात छोटा बीट असतो लेटर्स, त्यांचं कलेक्शन असेल त्याला म्हणतो वर्ड्स. क्लॉज आणि क्लॉजचं कलेक्शन असेल तर सेंटेन्स. मग आपला ग्रामरवाला पार्ट जो आहे तो इथे सुरू होतो क्लॉज आणि सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये. मग नेमकं ग्रामरशी रिलेटेड आपल्याला काय काय बघायचं असतं, तर सगळ्यात पहिल्यांदा सेंटेन्स जे तयार होतं, सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट ह्या तिघांनी मिळून तयार होतं. याबद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे याला जास्त वेळ न लावता पुढे जाऊयात. सो बेसिकली बघायचं झालं तर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असे 3 प्रकारचे सब्जेक्ट बनतात. मग याच्यामध्ये फर्स्ट पर्सन म्हणजे काय, जो स्पीकर असतो, जो बोलणारा असतो, बोलणारा. आता इथं मी जर म्हटलं समजा मी बोलतोय, मी स्पीकर आहे, मग मी झालो कोण, फर्स्ट पर्सन झालो, राईट. जर मी म्हटलं समजा सेकंड पर्सन कोण, जो लिसनर असतो, लिसनर जो ऐकणारा असतो, त्याला आपण म्हणतो सेकंड पर्सन, जो लिसनर आहे. लाईक तुम्ही सगळे लोक ऐकताय, मग तुम्ही झाले कोण, सेकंड पर्सन. आणि थर्ड पर्सन कोण असतो, असा पर्सन की जो डायरेक्टली और इनडायरेक्टली इथे इन्व्हॉल्व नाहीये कम्युनिकेशनमध्ये, डायरेक्टली इन्व्हॉल्व नाहीये, तो इनडायरेक्टली इन्व्हॉल्व असू शकतो. मग अशा वेळेस त्याला म्हणतो आपण थर्ड पर्सन. जसं की मी म्हटलं समजा आपण गप्पा मारतोय आणि गप्पा मारताना मी म्हटलं तो सलमान किंवा ती ऐश्वर्या, मग ते सध्या इथं प्रेझेंट आहेत का, तरी सुद्धा आपण त्यांच्याबद्दल बोलतोय म्हणून ते झाले थर्ड पर्सन, राईट. मग जर मी म्हटलं समजा आय आणि वी यांना आपण फर्स्ट पर्सन म्हणून कन्सिडर करतो, सेकंड पर्सन म्हणून यू या सब्जेक्टला कन्सिडर करतो, आणि थर्ड पर्सन म्हणून ही, शी, इट आणि दे यांना कन्सिडर करतो, ठीक आहे. मग यांच्यामध्ये जर मी म्हटलं समजा ही म्हणजे एखाद्याचं नाव असतं, शी म्हणजे एखादीचं नाव असतं, आणि इट म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव असतं. या तिघांचं पण कलेक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो दे. या तिघांचं पण कलेक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो दे. ओके का, सगळ्यांना क्लिअर का. अरे यस नो, एवढा पार्ट लक्षात आला. सो सब्जेक्ट असतात तर 3 प्रकारचे सब्जेक्ट असतात. मग त्यात मी म्हटलं समजा
फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. मग ह्यांच्यावरती बेस पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये म्हटलं तर नाऊन आणि प्रोनाऊनवाला पार्ट बनतो. हे नेमकं काय ते पुढे गेल्यावर अजून आपण बघूयात. सध्या एवढं 3 क्लिअर झाले असतील. इफ यस देन विल प्रोसीड फर्दर. सगळ्यात पहिल्यांदा मग मी जर म्हटलं समजा फॉर्म्स ऑफ वर्ब, मग जर मी म्हटलं जसं मी सब्जेक्ट बघितलं, सब्जेक्ट सारखा दुसरा प्रकार येतो, दॅट इज द वर्ब. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ब देन? वर्ब एक्झॅक्टली असतं काय? मग वर्ब जो असतो असा वर्ड की जो सेंटेन्सला सेन्स देतो. काय देतो? सेन्स देतो. त्याला आपण म्हणतो काय? वर्बवाला फॉर्म. मग जो सेंटेन्सला सेन्स देणार आहे, जसं की मी म्हटलं समजा क्रिश डॅश क्रिकेट, इज देअर एनी सेन्स? याला सेन्स नव्हता. पण आता मी जर म्हटलं समजा क्रिश प्लेज क्रिकेट, सेन्स बनला. क्रिश एन्जॉईज क्रिकेट, सेन्स बनला. बरोबर. मग हे दोन जे आहेत हे काय करतायत तर सेन्स देण्याचं काम करतायत. कशाचं काम करतायत? सेन्स देण्याचं. म्हणून हे दोन्ही पण वर्बवाले फॉर्म म्हणून कन्सिडर केले जातील. मग हे दोन्ही पण काय आहेत तर वर्बवाले फॉर्म आहे. कोणते फॉर्म आहेत? वर्बवाले फॉर्म. मग वर्ब म्हणजे असा शब्द असतो की जो वाक्याला जे आहे तर सेन्स प्राप्त करून देतो. जर हे नसतील तर वाक्य जे आहे ते बिनकामाचं आहे. याला आपण सेंटेन्स किंवा वाक्य म्हणू शकत नाही. ओके काय एवढं? अरे या सुनो. आता याच्यामध्ये बरेचसे प्रकार बनतात. जर मी म्हटलं समजा ह्या टाईपमध्ये इथे जर मी म्हटलं हा जसा आपण पहिले बघितला क्रिश प्लेज क्रिकेट, क्रिश एन्जॉईज क्रिकेट, ह्या पद्धतीचे 2 प्रकारचे वर्ब जे आहेत ते बनू शकतात. ओके का? मग आता जर मी म्हटलं समजा दोन्ही वर्ड जे आहेत त्यांना काय म्हटलं आपण? वर्ब म्हटलं. मग असे वर्बचे वेगवेगळे फॉर्म सुद्धा बनतात. जसं की मी म्हटलं समजा क्रिश प्लेज क्रिकेट, दुसरं मी म्हणू शकतो इथं क्रिश प्लेड क्रिकेट. कळतंय का? मग आता जर मी म्हटलं समजा हा प्लेजवाला पण वर्बवाला फॉर्म आहे आणि हा प्लेडवाला पण वर्बवाला फॉर्म आहे, मग हा बनल प्रेझेंटवाला फॉर्म आणि हा असतो पास्टवाला फॉर्म. मग असं जर मी म्हटलं समजा याला मी म्हणतो वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि याला मी म्हणतो वर्बचा सेकंड फॉर्म समजण्यासाठी. ठीक आहे. आणि यालाच जर मी म्हटलं समजा वर्बचा थर्ड फॉर्म बनवायचा आहे, वर्बचा थर्ड फॉर्म, मग प्लेचं प्लेड हाच थर्ड फॉर्म बनतो आणि याचा वर्बचा फोर्थवाला पण फॉर्म बनतो ज्याला आपण म्हणतो प्लेइंग. काय म्हणतो त्याला आपण? प्लेइंग. मग ह्यानुसार जर मी म्हटलं तर काय काय बनतील? वर्बचे 1, 2, 3 आणि 4 असे 4 वेगवेगळे फॉर्म बनतात. मग वर्बच्या पहिल्या फॉर्मला नाव दिलं होतं आपण प्रेझेंट. वर्बच्या सेकंडवाल्या फॉर्मला नाव देतो आपण पास्ट आणि वर्बच्या थर्डवाल्या फॉर्मला नाव देतो पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल. आणि या व्यतिरिक्त जर मी म्हटलं V4 यालाच नाव देतो आपण प्रेझेंट पार्टिसिपल. काय नाव देतो? प्रेझेंट पार्टिसिपल. सर मग हे आता वाक्यामध्ये वापरायचे कसे असतात? वाक्य आपल्याला येतात, वाक्यात आपल्याला अंडरस्टँड कसे होणार आहे? टप्प्याटप्प्याने शिका बाळांनो. डायरेक्टली सेंटेन्स घेतलं की नाही कळणार. राईट. तुकडे तुकड़ों में बांटकर सीखना चाहिए. सो द बेसिक रूल जर आपण बघितला, ब्रिटिशांनी एवढ्या सगळ्या कंट्रीजवरती राज्य करू शकल्याचं कारण आपल्याला माहिती आहे. त्यांचा एक बेसिक रूल होता, डिवाइड अँड रूल. आपल्याला सुद्धा जर एखाद्या गोष्टीवरती विजय मिळवायचा असेल, इंग्लिश लँग्वेज लईच अवघड जातंय, मग चांगलं बनवायचं आहे, सोपं बनवायचं आहे, त्यासाठी डिवाइड अँड रूल जो पार्ट आहे त्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये डिवाइड करा आणि मग त्याच्यावर रूल करा. कळतंय? जसं की मी म्हटलं समजा व्होकॅब आहे, ग्रामर आहे आणि रिडिंग आहे. सर मला तिन्ही एकदाच वाढवायचं नाही होणार. एक एक टप्प्याटप्प्याने इम्प्रूव्ह करत चला. सोबत सोबत तुम्हाला दुसरा पार्ट थोडाफार असं करत मग आपल्याला काय करायला लागेल? कॉन्कर करायला लागेल. कळतंय? एकदाच जर तिन्ही करायला गेलो तर मग अवघड आहे. म्हणून टप्प्याटप्प्याने जाऊ. एकदा पहिला ग्रामरचा पार्ट तो होता व्होकॅबलरी आणि व्होकॅब शिकता शिकता मग एकदा हे कंप्लीट झालं, मग आपण रीडिंगच्या वेनी त्याला अजून चांगलं कसं परफेक्ट बनवता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सो दिस इज द प्रॉपर स्ट्रॅटेजी. ठीक आहे. चलो मग आता जर मी म्हटलं समजा सगळ्यात पहिल्यांदा बघितलं वर्बचं फर्स्ट फॉर्म प्रेझेंटवालं, वर्बचं सेकंड म्हणजे पास्टवालं, वर्बचं थर्डवालं फॉर्म म्हणजेच पास्ट पार्टिसिपलवालं फॉर्म आणि वर्बचं फोर्थवालं फॉर्म म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपलवालं फॉर्म. ठीक आहे. सो ह्या वेळी जर आपण विचार केला तर सगळेच्या सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते याच्याशी रिलेटेड असे बनू शकतात. राईट. मग मी म्हटलं वर्बचे असे 4 फॉर्म आहेत. टोटल किती फॉर्म आहेत? 4 फॉर्म आहेत. मग पहिला फॉर्म प्रेझेंट, दुसरा पास्ट, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल. मग जनरली हे 2 जे फॉर्म असतात ह्या 2 फॉर्मला आपण पार्टिसिपल असं म्हणतो. याचं कारण आहे हे डिपेंड असतात. काय असतात?
कुणावर तरी डिपेंड असतात, एकटे वाक्यामध्ये वापरले जाऊ शकत नाही. समजा मी म्हटलं, आता समजा एखादं वाक्य घेतलं आपण, मी एक कन्सिडर केला व्हर्बवाला फॉर्म राईट. राईट हा पहिला फॉर्म. मी याचा दुसरा फॉर्म म्हटलं रोट, तिसरा म्हटलं रिटन आणि फोर्थवाला म्हटलं रायटिंग. बरोबर. आता झालं काय बघा मित्रांनो, जर ह्यांच्यापैकी एक मी कन्सिडर केलं राईट, रोट, रिटन आणि रायटिंग, सो ह्यांच्यापैकी एक जर आपण कन्सिडर केला, हा फर्स्ट फॉर्म, हा सेकंडवाला फॉर्म, हा थर्डवाला फॉर्म आणि हा फोर्थवाला फॉर्म. जर यात मी म्हटलं आय राईट समथिंग, आय राईट समथिंग, तर हे करेक्ट आहे. बरोबर. आता इथं मी म्हटलं आय रोट समथिंग, दॅट इज ऑल्सो करेक्ट. पण मी म्हटलं आय रिटर्न समथिंग, हे चालेल का? अरे चलेगा क्या? नाही चलेगा. मग याला सपोर्टला कोण लागतो? हॅव, हॅज. बरोबर. यासारखं कोणीतरी पाहिजे. सेम तसंच मी म्हटलं आय रायटिंग समथिंग, चालतं का बाळांनो? आय एम रायटिंग, आय वॉज रायटिंग, असं इथं काही ना काहीतरी लागतं. एम, इज, आर, वॉज. बरोबर. असं काही ना काहीतरी लागतं. म्हणजेच काय, हे दोन व्हर्ब जे आहेत त्या व्हर्बला जर आपल्याला वापरायचं असेल तर ह्या अशा शब्दांचा सपोर्ट घ्यावा लागतो. यांना म्हणतो आपण हेल्पिंग व्हर्ब. कोणते व्हर्ब? हेल्पिंग व्हर्ब. ठीक आहे. मग आता जर मी म्हटलं समजा, मग हेल्पिंग व्हर्ब मध्ये असे कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? हेल्पिंग व्हर्ब मध्ये येतात टू बीचे फॉर्म्स, टू हॅवचे फॉर्म्स आणि टू डूचे फॉर्म्स. पण बऱ्याचदा हे आलं की गडबड सुरू होते, एकदम डोक्यामध्ये कन्फ्यूज व्हायला लागतं. मग याला सोप्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं ते नीट सांगतो, नीट ऐका. आता जर मी म्हटलं समजा, हे नेमके फॉर्म्स म्हणजे काय असतात? आपण बघतो बघा, घरामध्ये एकच फादर, पण त्या फादरचे रोल वेगवेगळे असतात. फादरच्या वडिलांसमोर किंवा आईसमोर फादर जे असतात ते काय असतात? त्यांचा सन असतात. पण जे काही फादर म्हणून कन्सिडर करतात म्हणजे त्यांच्याच मुलासाठी ते फादर असतात, त्यांच्या भावासाठी ते ब्रदर असतात. राईट. आणि जर मी म्हटलं समजा, जी त्यांची वाईफ आहे त्यांच्यासाठी ते हजबंड असतात. मग एकच पर्सन आहे पण रोल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे. राईट. त्यांचे प्रत्येक ठिकाणी रोल बदलत आहेत आणि जसा रोल बदलला तसं त्यांचं नाव बदललं. कळतंय का? आणि म्हणून राईट शब्द एकच शब्द आहे, पण त्या राईटच्याच वेगवेगळे फॉर्म जे आहेत ते बनतात. म्हणजे एकाच शब्दाचे वेगवेगळे फॉर्म बनतात. क्लिअर का? आता कशानुसार बनतील? हे रोलनुसार बनतील. कशानुसार बनतील? रोलनुसार. ठीक आहे. वाक्यामध्ये प्रत्येकाचा रोल काय बनतोय, नेमकं काय इंडिकेट करतोय, त्यानुसार हे बदलतील. ओके, सगळ्यांना क्लिअर का? अरे या सुनो. चलो आता जाऊया पुढे. मग मी म्हटलं समजा असे काही वर्ब घेतले आणि त्याचे सेकंड थर्ड फॉर्म आपण जर बघितले तर काय काय बनतात. इरेग्युलर व्हर्ब नावाचा एक व्हर्ब येतो. इरेग्युलर व्हर्ब हा एक प्रकार येतो ज्याच्यामध्ये काय असतं, जसं आपण जनरली बघितलं प्लेचं आपण प्लेड, प्लेड असं सेकंड आणि थर्ड फॉर्म बनवतो. पण जर मी म्हटलं समजा या बाबतीत, जर मी म्हटलं ह्या पर्टिक्युलर राईटच्या बाबतीत राईट, रोट, रिटन आणि रायटिंग असे शब्द बनले होते. मग त्यानुसार असे डी वापरून ज्यांना बनवता येत नाही सेकंड आणि थर्ड फॉर्म त्यांना आपण इरेग्युलर व्हर्ब म्हणून कन्सिडर करतो. कोणते व्हर्ब? इरेग्युलर व्हर्ब. बघा मित्रांनो, इंग्लिशमध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या बऱ्याचशा अवघड वाटतात किंवा लोकांनी सांगितलं म्हणून अवघड वाटतात. आपण आपल्या पद्धतीने जर शिकत गेलं, आपल्याला आपलं माइंडसेट बनवला, हे एकदम ओके समजतंय. जेवढं ऐकतोय, जेवढं वाचतोय तेवढं तुम्हाला जर कळतंय तर त्याच्या बेसवरती कन्सेप्ट सगळ्या क्लिअर असतील तर तुम्ही इझिली त्याला टॅकल करू शकता. बदलून किती गोष्ट बदलणार आहे? सगळ्याचं सगळं नाही बदलणार ना. अरे यस नो. म्हणून मग ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या तरी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. मग जसं मी इथं म्हटलं समजा, मग काय फॉर्म्स ऑफ वर्ब, वेगवेगळे फॉर्म्स बनतात. मग यांना वापरायचं नेमकं कसं? मग मी जर म्हटलं समजा असे कोणते कोणते व्हर्बचे फॉर्म बनलेले आहेत, मग बेसिकली बघितलं तर असे 4 फॉर्म आपण आता बघितले. कोणते फॉर्म होते? प्रेझेंटवाला, पास्टवाला, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपलवाला फॉर्म. ठीक आहे. सो एवढे फॉर्म्स आपण म्हणू शकतो. त्यानंतर येतं बघा मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी नेमके काय असतात? मॉडेल ऑक्झिलरी शल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड टू, ऑट टू आणि डेअर टू. ह्या पद्धतीने सगळेच्या सगळे ऑक्झिलरी बनतात. ऑक्झिलरी म्हणजे नेमकं काय? यांचा अर्थ होतो हेल्पिंग व्हर्ब, सपोर्ट करणारे व्हर्ब, सपोर्ट करणारे व्हर्ब. ठीक आहे. आता यांचा थोडक्यात आपल्याला जे क्वेश्चन येतात त्याच्या बेसवरती युसेज सांगतो. बघा मित्रांनो, ऑलवेज कीप इन माइंड, एकदम छोट्या छोट्या सोप्या गोष्टी आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला एक्झाम मध्ये याचा नेहमी फायदा होईल. ठीक आहे. साधं एक्झाम्पल सांगतो बघा. जेव्हा जेव्हा मॉडेल ऑक्झिलरी येतात याच्यावर बेस क्वेश्चन काय येतात? पहिली गोष्ट, शल, विल कशासाठी वापरलं जातं?
शल वापरलं जातं फ्युचर ऍक्शन इंडिकेट करण्यासाठी. आय आणि वी यांच्या सोबत मोस्टली कोण वापरतो आपण? शल. आय आणि वी सोबत शल वापरलं जातं. बाकी सगळ्यांसोबत कोण वापरलं जातं? सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. सेकंड पर्सन म्हणजे यू, ही, शी, इट या सगळ्यांसोबत वापरलं जातं विल. पण कधी? फ्युचर ऍक्शन सांगण्यासाठी. कोणती ऍक्शन सांगण्यासाठी? फ्युचर ऍक्शन सांगण्यासाठी. ठीक आहे. आता होतं काय बघा, शुड कधी वापरलं जातं? एखादी गोष्ट जर मला असं वाटतंय एक्सपेक्टेशन आहे. काय आहे? एक्सपेक्टेशन. कुणाकडनं तरी एक्सपेक्टेशन आहे. जसं की मी म्हणलं, समजा ही शुड बिहेव लाईक अ ह्युमन. ही शुड बिहेव लाईक अ ह्युमन म्हणजे काय? त्यांनी तसं वागायला पाहिजे. ही झाली एक्सपेक्टेशन. म्हणजे काय? आपली असलेली अपेक्षा. ठीक आहे. मग ती असेल तर त्यावेळेस काय वापरलं जातं? शुड वापरलं जातं. काय वापरलं जातं? शुड. ठीक आहे. शुड सारखाच असतो एक अजून मॉडल ऑक्झिलरी ज्याला आपण म्हणतो ऑट टू. ऑट टू हा सुद्धा वापरला जातो, पण हे ऑब्लिगेशन म्हणून वापरले जातात. ठीक आहे. मग या प्रत्येकाचा काही ना काहीतरी यूज आहे, बरोबर. ह्यांच्याशी रिलेटेड बरेचसे युसेज बनतात. पण मी बेसिकली या सगळ्यांना लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोप्या वेळेने सांगतो. जे सांगतो आता ते नीट ऐका. जेव्हा जेव्हा मॉडल ऑक्झिलरी वाक्यामध्ये आलेले असतात, म्हणजे ह्यांच्यापैकी एखादा कोणता शब्द असेल, शाल, विल, शूड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड टू, ऑट टू, डेअर टू, ह्यांच्यापैकी कोणता पण शब्द येऊ द्या, यांच्यासोबत कंपल्सरी मॉडल ऑक्झिलरी यांना म्हणतो आपण. यांच्यासोबत कंपल्सरी वर्बचं कोणतं फॉर्म येणार आहे? पहिलं फॉर्म येणार आहे. कोणतं फॉर्म येणार आहे? पहिलं फॉर्म. मग आता याच्यावर बेस क्वेश्चन कसा बनतो बघा. दे कुड पास द एक्झाम. ठीक आहे. आता इथं म्हटलं काय बघा, दे कुड पास्ड द एक्झाम. दे कुड सोबत आलं कोण? पास्ट. मी काय म्हटलं आताच, कुड सोबत आपल्याला कंपल्सरी व्हर्बचं की तो फॉर्म आलं पाहिजे होतं, फर्स्ट वाला फॉर्म. मग इथं पास्टच्या ऐवजी काय पाहिजे होतं? फक्त आणि फक्त पास्ट. राईट? अरे यस नो. मॉडल ऑक्झिलरी आहे का नाही आहे? आता आपण शिकलो ना मॉडल ऑक्झिलरी कोण कोण आहे? शाल, विल, शूड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड टू, ऑट टू, डेअर टू. मग हे सगळे असतील तर ह्यांच्यासोबत वर्बचा कोणता फॉर्म पाहिजे? पहिला फॉर्म पाहिजे. मग पहिला फॉर्म इथं आहे का? पास्ट म्हणजे कोणता झाला? दुसरा फॉर्म झाला किंवा तिसरा फॉर्म झाला. अरे यस नो. मग मला इथं जर पाहिजे फर्स्टवाला फॉर्म म्हणजे ही एरर आहे. ठीक आहे. कधी कधी काय करून दिलं जातं? कॅन दिलं जाईल आणि पुढे पास्ट म्हटलं जाईल. हे सुद्धा काय? एरर आहे. मी जर म्हणलं शल किंवा विल ह्यांच्या सोबत पण दिलं जाईल पास्ट, चालेल का? अरे चालेल का? नाही चलेगा. कळतंय सगळ्यांना? सबको समझ में आ रहा है? लक्षात येतंय का? डोके में जा रहा है? एकदम हळूहळू एकदम सोप्या पद्धतीने जाणार आहोत. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. कसं जाणार? एकदम निवांत. ओके. सो एवढ्या गोष्टी क्लिअर का? अरे असनो. चलो अब चलते हैं आगे. आता पुढे म्हटलं मी, मग दुसरा टाईप याच्यामध्ये प्रश्न विचारला गेला तर काय बनतो बघा. मॉडल ऑक्झिलरी आलेला असणार आणि सोबत बी येणार. कोण येणार? बी. आणि दिलेला वर्ब जो असेल त्याच्यासोबत कोण यायला पाहिजे? तिसरा फॉर्म यायला पाहिजे. कोण यायला पाहिजे? थर्ड वाला फॉर्म. मग सर हे लक्षात कसं राहणार मॉडल ऑक्झिलरी सोबत? मग ऑलवेज कीप इन माइंड काय करायचं, ह्या सगळ्या मॉडल ऑक्झिलरीला कन्सिडर करायचं की पास्टवाले आहेत. काय आहेत? पास्टवाले आहेत असं म्हणायचं. ह्यांच्यासोबत आला तर पहिला फॉर्म आला पाहिजे. कोणता फॉर्म आला पाहिजे? पहिला फॉर्म. मग त्यानुसार मॉडल ऑक्झिलरी जर असतील तर त्यांच्या समोर कसं? पहिल्या फॉर्ममध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. आणि जर मी म्हटलं समजा मॉडल ऑक्झिलरी सोबत बी आलेला असेल, काय आलेला असेल? बी. अशांसोबत वरचा की तो फॉर्म आला पाहिजे? तिसरा फॉर्म. कोणता फॉर्म? तिसरा फॉर्म. मग मॉडल ऑक्झिलरी एकटा आला तर त्या केसमध्ये कोण आला पाहिजे? वर्बचा फर्स्टवाला फॉर्म. पण मॉडल ऑक्झिलरी सोबत बी आला तर मग तिथं कोण आला पाहिजे? तिसरा फॉर्म. ओके का? मग आता लक्षात ठेवा, मॉडल ऑक्झिलरी म्हणजे हा ओरिजिनल आला. हा जर विदाऊट मेकअप आला असेल तर त्याला भेटायला येणारी पण विदाऊट मेकअप असली पाहिजे. आणि जर मॉडल ऑक्झिलरी मेकअप करून आला, बीच्या सोबत आला, तर ह्याला पण मेकअप करावा लागेल. हा बनेल वर्बचा थर्ड वाला फॉर्म. कळलं का? अरे लक्षात राहील का? ओके का? सगळ्यांना क्लिअर?
अरे क्लिअर का? चलो एवढं क्लिअर. चला चला आता जाऊया पुढे. मग आता हा मॉडेल ऑक्झिलरी मध्ये दोनच गोष्टी विचारल्या जातात. एक म्हणजे काय, शल, विल, शूड, वूड, कॅन, कुड ह्यांच्यासोबत तिसरं फॉर्म करून दिलेलं असतं. आपल्याला ते वापरता येणार नाही. तिथं कोणतं फॉर्म पाहिजे? पहिलं फॉर्म. मॉडेल ऑक्झिलरी सोबत बी आलं, व्हर्बचं किती फॉर्म आलं पाहिजे? तिसरं फॉर्म आलं पाहिजे. पटपट कमेंटमध्ये एकदा लिहून काढा, मॉडेल ऑक्झिलरी प्लस व्हर्बचं फर्स्टवालं फॉर्म. आणि मॉडेल ऑक्झिलरी सोबत जर बी आलेला असेल तर त्यासोबत व्हर्बचं किती फॉर्म? तिसरं फॉर्म, तिसरं फॉर्म, तिसरं फॉर्म. क्लियर का? अरे यस नो, सबको क्लियर? चलो अब चलते आगे. आता याच्या पुढचा महत्वाचा टप्पा व्हर्ब आपण बघितलं. सगळ्यांना एवढं क्लिअर का? सब्जेक्ट आणि व्हर्ब कळलं का? अर्धा पार्ट जो असतो सेंटेन्सचा तो इथं संपला. सब्जेक्ट कळलं, व्हर्ब कळलं. आता होतं काय पुढच्या टप्प्यात जो आता आपल्याला बघायचं पार्ट्स ऑफ स्पीच नेमके काय असतात. नेमके पार्ट्स ऑफ स्पीच काय बनतात, कशा पद्धतीने बनतात, हे सगळं समजण्यासाठी बाळांनो एक फक्त छोटीशी गोष्ट आहे, एक स्टोरी आहे. तेवढी स्टोरी समजून घ्या. एक स्टोरी समजली तर सगळं तुम्हाला जेवढं पण ग्रामरचा यूज आहे त्यासाठी लागणारी एक फ्रेम तुम्हाला भेटून जाईल, एक स्ट्रक्चर भेटून जाईल. ज्या स्ट्रक्चरमध्ये आपण त्याला युसेजमध्ये कसं घेऊन जायचं ते बघू शकू. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट. मग सगळ्यात पहिल्यांदा देअर वॉज अ विलेज. एक विलेज होतं, ज्या विलेजमध्ये एक जोडपं राहायचं ज्याचं आडनाव होतं ग्रामर. काय आडनाव होतं? ग्रामर. मग त्या ग्रामर नावाच्या विलेज मध्ये एक पर्सन राहायचा ज्याचं नाव होतं मिस्टर नाऊन. काय नाव होतं? मिस्टर नाऊन. आणि त्याची जी वाईफ होती ती होती बिचारी मिसेस वर्ब. मग आता मिस्टर नाऊन कसा होता आणि मिसेस वर्ब कशी होती दोन्ही समजून घ्या. मिस्टर नाऊन जो होता तो नेमका कशासाठी फेमस होता? हा नेमका फेमस होता याला नेहमी आपल्याला अपडेट राहिलेलं किंवा एक आयडेंटिटी देणारं काम करावं असं त्याला नेहमी वाटायचं. ज्या कामातून तो फेमस होणार आहे तेच काम तो करायचा. असं काम की ज्या कामातून तो काय होणार आहे? फेमस होणार आहे. मग ज्या कामातून तो फेमस होणार तेच काम करणार, ज्या कामातून तो फेमस होणार नाही असं काम तो बिलकुल कधीही करणार नाही. ठीक आहे. आणि याची बायको जी होती ती होती मिसेस वर्ब. मग वर्ब काय करायची? ही नेहमी काय करायची तर ही बिचारी सॅक्रिफाईस करत राहायची. त्यागाचं दुसरं नाव म्हणजे वुमन, राईट? मग द सेकंड नेम ऑफ सॅक्रिफाईस, त्यागाचं दुसरं नाव म्हणजे वुमन. अशी ही वर्ब होती बिचारी. हिला आयडेंटिटी भेटो, फेमस हो न हो तरी पण ही बिचारी काम करत राहायची. भरपूर ऍक्शन्स करायची, एक पण काम जे ती सोडायचं नाही. असे सगळे काम ती करायची, बरोबर. आणि अशी ऍक्शन करणारी जी होती ती होती मिसेस वर्ब. पण हिला नावाशी काही घेणदेणं नव्हतं, फेमस होण्याशी काही घेणदेणं नव्हतं. जसं की टिपिकली ओल्ड वुमन आपण जर बघितले असेल, वुमन सेकंड नेम ऑफ सॅक्रिफाईस, त्यागाचं दुसरं नाव म्हणजे वुमन. जी जुन्या काळातली वुमन आहे ती इथे मी कन्सिडर करतोय. आजच्या वुमनचा आणि सॅक्रिफाईसचा काही एक संबंध नाही. ओके, सो जर मी म्हटलं समजा हे जुन्या काळातल्या वुमनशी रिलेटेड म्हणतोय. इकडे जर मी म्हटलं समजा मग ह्यांना 3 अपत्य होते. किती अपत्य? 3. सगळ्यात पहिल्यांदा जो त्यांच्या घरात आला, कोणीतरी येणार ग म्हणत एक पाहुणा त्यांच्या घरी आला आणि त्याचं नाव होतं प्रो नाऊन. का बरं? हा एकदम नाऊनचं कसं व्हर्जन होता? प्रो व्हर्जन होता. कसं व्हर्जन होता? प्रो वालं व्हर्जन. म्हणून ह्याचं नावच ठेवून टाकलं काय? प्रो नाऊन. ओके का? मग हा प्रोनाऊन काय करायचा? हा सुद्धा आयडेंटिटीसाठी काम करायचा, फेमस होण्यासाठी काम करायचा. ज्या कामातून तो फेमस होणार आहे तेच काम तो करणार, अदरवाईज ते काम करणार नाही. आणि मग या फेमस व्हायचं याला तर त्यावेळेस पप्पा घरी असताना याने काम केलं तर याचं नाव होणार का? नाही होणार. आणि म्हणून प्रोनाऊन ठरवायचा की ज्या दिवशी नाऊन घरी नाही त्या दिवशी सगळी जबाबदारी कुणाची? प्रोनाऊनची. कुणाची? प्रोनाऊनची. मग घरामध्ये लाईट बिल आणणं, दूध वगैरे आणणं, हे सगळं लाईट बिल भरणं, दूध बॅग आणणं वगैरे सगळं काम कोणाचं? प्रोनाऊनचं. पण कधी? इन द ॲब्सेन्स ऑफ नाऊन. नाऊन घरात नसेल त्यावेळेस. ओके का? सगळ्यांना क्लिअर का? दुसरं, यांच्या घरामध्ये मग पुढे जाऊन एक जगातली सगळ्यात सुंदर अशी कन्या जन्माला आली जिचं नाव ॲडजेक्टिव्ह. सगळेजण हिचं कौतुक करायचे, वाव किती सुंदर आहे, किती भारी आहे असं सगळेजण म्हणायचे. पण हे म्हटल्यानंतर काय व्हायचं? ही म्हणायची किती केलं तर शेवटी मी मुलगी कुणाची आहे, किती केलं तर शेवटी बहीण कुणाची आहे. या दोघांना फेमस व्हायला आवडायचं. अरे यस नो, नाऊनला पण फेमस व्हायचंय, प्रोनाऊनला पण फेमस व्हायचंय, ॲडजेक्टिव्ह ऑलरेडी फेमस आहे. आणि म्हणून काय करायची ही? काय करायची? ॲडजेक्टिव्ह जे नाऊन आणि प्रोनाऊनला फेमस करण्यासाठी मदत करायची. या दोघांना हवा करायला आवडतं, फेमस व्हायला आवडतं आणि याला मदत कोण करते? ॲडजेक्टिव्ह करते. ओके का?
पण ही बिचारी आईबद्दल एक शब्दाने सुद्धा बोलायची नाही. आणि असं बरेच दिवस चाललं. पण किती दिवस चालणार? भगवान के घर देर है अंधेर नाही. देवाकडे सगळ्यांसाठी वेगळा न्याय, बरोबर. आणि म्हणून देवाने काय केलं, यांच्या घरात अजून एक कन्यारत्न पाठवलं, जिचं नाव होतं ॲडव्हर्ब. काय नाव होतं? ॲडव्हर्ब. ही ॲडव्हर्ब नेमकी काय करायची, तर ही फक्त आणि फक्त कुणाबद्दल बोलायची, एकतर व्हर्ब बद्दल बोलणार, आणि किती नाही म्हटलं तर शेवटी बहीण आहे म्हणून ॲडजेक्टिव्ह बद्दल बोलायची किंवा स्वतःबद्दल बोलायची. ॲडव्हर्ब जी आहे ती एक तर व्हर्ब बद्दल बोलणार, नाही तर ॲडजेक्टिव्ह बद्दल बोलणार, किंवा ॲडव्हर्ब म्हणजे स्वतःबद्दल बोलणार. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर ही एक तर ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह बद्दल किंवा व्हर्ब बद्दल किंवा स्वतःबद्दल बोलायची. अशी 5 लोकांची फॅमिली तयार झाली. एवढं ओके का? अरे एवढं ओके का? सगळ्यांना क्लिअर का? ओके, एकदा बघून घ्या व्यवस्थित. मग ह्या पद्धतीने हे 5 लोक बनले. आता झालं काय, पुढे ह्यांच्या घरी काम करायला एक नोकर होता. हा काय करायचा, सगळ्यांची पोझिशन ठरवून द्यायचा. तू इथं बस, तू तिथं बस, बरोबर, जागा. आणि म्हणून ह्याचं नाव ठेवून टाकलं काय, प्रिपोजिशन. ठीक आहे, कोण कुठे बसणार, कोणत्या वस्तू कुठे असणार, ह्या सगळ्यांच्या पोझिशन ठरवणारा हा असायचा, म्हणून याचं नावच ठेवून टाकलं प्रिपोजिशन. त्यानंतर यांच्या घरी एक मामा होते. मामा लोक काय काम असतं मामा लोकांचं, कनेक्शन्स क्रिएट करणं. मग हे मामा, कंजंक्शन मामा, हे काय करणार, सगळ्यांमध्ये कनेक्शन्स करून ठेवणार, पूर्ण फॅमिलीला एकत्र बांधून ठेवायचे, आणि म्हणून ह्यांचं नाव कंजंक्शन मामा. आणि असे काही पाहुणे होते की जे सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये यायचे. एक्स्ट्रीम लेवलचं जर हॅपीनेस असेल किंवा एक्स्ट्रीम लेवलचं जर सॅडनेस असेल तर त्यावेळेस त्यांची एंट्री व्हायची. त्यांचं नाव इंटरजेक्शन. ओके, सुखदुःखामध्ये येणारे पाहुणे. ओ नो, ओ माय गॉड, ह्यासारखे जे शब्द आहेत ते सगळेचे सगळे कोण, इंटरजेक्शन. कंजंक्शन म्हणजेच काय, अँड, ऑर, आयदर, ऑर, नायदर, नॉर, ॲज सून ॲज, ह्यासारखे जे शब्द येतील ते काय म्हणून कन्सिडर केले जातील, कंजंक्शन. प्रेपोजिशन म्हणजेच काय, पोझिशन सांगणारे शब्द, ऑन, ओव्हर, अबव, इन, ह्या टाईपचे शब्द, मग यांना म्हणतो आपण प्रेपोजिशन. त्यानंतर मी जर म्हणलं समजा ॲडजेक्टिव्ह काय आणि ॲडव्हर्ब काय, ह्या सगळ्यांच्या डेफिनेशनला आपण बायपास केलं डायरेक्टली. असा शब्द की जो आयडेंटिटीसाठी वापरला जातो त्याला म्हणतात नाउन. अरे यस ऑर नो? मग पर्सन, प्लेस किंवा थिंग ह्यांची जी आयडेंटिटी असते, या आयडेंटिटीसाठी जे वापरले गेले ते सगळेचे सगळे कोण आहे, नाऊनवाले फॉर्म आहे. कोणते फॉर्म आहे, नाऊनवाले फॉर्म. नंतर मी म्हटलं समजा व्हर्ब म्हणजे नेमकं काय, तर व्हर्ब म्हणजे असे वर्ड्स की जे काय सांगतायत, ॲक्शन सांगतायत आणि सोबत सोबत सेंटेन्सला सेन्स देतात. ॲक्शन सांगणारा शब्द जेव्हा सेन्स देत असेल, काय देत असेल, सेन्स देत असेल, त्यावेळेस त्याला आपण म्हणू शकतो व्हर्बवाला फॉर्म. ओके का? मग हा व्हर्ब. त्यानंतर प्रोनाऊन, असा वर्ड की जो ॲब्सेंटीमध्ये काम करतो, कुणाच्या, नाऊनच्या. इन द ॲब्सेन्स ऑफ नाऊन, नाऊनच्या ॲब्सेंटीमध्ये जो काम करतो त्याचं नाव प्रोनाऊनवाला फॉर्म. ॲडजेक्टिव्ह इज द वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाऊन फॉर्म ऑर अन प्रोनाऊन फॉर्म, बरोबर. मग ॲडजेक्टिव्ह हा असा शब्द की जो नाऊनला किंवा प्रोनाऊनला काय करतोय, डिस्क्राइब करण्याचं काम करतोय. अँड लास्ट वन दॅट इज द ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब इज द वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ वर्ब फॉर्म, अन ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑर अन ॲडव्हर्ब फॉर्म. ठीक आहे. सो ह्यांच्या पद्धतीने जर मी म्हटलं, हे सगळेच्या सगळे आपण काय म्हणून कन्सिडर करू शकतो, पार्ट्स ऑफ स्पीच. असे टोटल 8 बनतात मित्रांनो. हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून आपण विशेष करून कन्सिडर करतो. मग सर हे तर लईच बेसिक झालं, एवढ्या गोष्टी तर आपल्याला. पण मित्रांनो हे सगळंच्या सगळं एका स्टोरीच्या फॉर्ममध्ये आपण बघितलं. पूर्ण तुम्ही पाठ करत बसले, सगळ्यांच्या डेफिनेशन पाठ करत बसले, नाही लक्षात राहणार. एवढी स्टोरी लक्षात ठेवा, स्टोरी कोणाला तरी सांगून टाका, तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहील, मरूच तर विसरणार नाही, एवढी गॅरंटी आहे. ओके, सो म्हणून सांगतो, या पद्धतीने जर शिकलं, जरा फनी वेने त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, कायमस्वरूपी लक्षात राहील ना. अरे यस नो? पिक्चर बघा तुम्ही, काही पिक्चर जे असतात ते लाईफ टाईमसाठी आपल्या डोक्यामध्ये बसतात. का बरं? याचं कारण आहे, त्याला आपण व्हिज्युअलाइज केलेलं आहे, आणि व्हिज्युअलायझेशन इज द बेस्ट वे टू कीप इट इन अ माइंड. ओके, म्हणून हे माइंडमध्ये ठेवायचं असेल तर स्टोरी लाईनच्या फॉर्ममध्ये बनवा, तर ते लक्षात राहील. सो होप सो सगळ्यांना एवढ्या गोष्टी कळल्या असतील. कळल्या आहे का? कळल्या असतील तर कमेंटमध्ये यस टाकून द्या. चलो ओके, अब चलते हे आगे. एवढं क्लिअर सगळ्यांना? अरे क्लिअर का? चलो आता पुढे. मग मी म्हटलं समजा हे पार्ट्स ऑफ स्पीच आहे, यातले मी म्हटलं व्हर्बवाला फॉर्म मला शिकायचा आहे. मग व्हर्बवरती एवढा जोर का असतो, तर बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आपल्याला बनतात ते व्हर्बवरती रिलेटेड बनतात.
मॅक्झिमम युसेजवाला पार्ट जो येतो ॲप्लिकेशन बेस जो पार्ट येतो त्याच्यामध्ये जर मी म्हटलं मेनली काय काय येत असेल तर व्हर्बवाले जे चॅप्टर्स आहेत ते विशेष करून येतात. मग त्यात मी म्हटलं होतं व्हर्बवाला चॅप्टर सोबत टेन्स आणि व्हॉइसवाले चॅप्टर दोन्ही पण मित्रांनो मी थोडक्यामध्ये जेवढं पण टेन्सचं सार आहे मी आता जे सांगणार आहे पूर्ण टेन्स चॅप्टर जो आहे त्याला मी शॉर्टमध्ये सांगणार आहे. पूर्ण आपल्याला रिवाईज करायचं आहे ह्या पद्धतीने, ठीक आहे. आणि मग त्याच्यावर बेस त्याचे युसेज काय असतील ते आपण बघणार आहोत. सगळ्यात म्हटलं समजा टेन्समध्ये काय काय बनतं इन शॉर्ट यांचे स्ट्रक्चर्स बनतात. मग ते स्ट्रक्चर्स वगैरे जे ते आपल्याला पाठ करायचे का? बिलकुल नाही मित्रांनो. आता मी जर म्हटलं समजा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचरवाला टेन्स, ठीक आहे. मग आपण जर बघितलं सिंपलवाला, सिंपल म्हणजे नेमकं काय असतं, सिंपलची स्टोरी आपण ऑलरेडी बघितलेली, टेन्स नेमकं काय असतं ते ऑलरेडी आपण बेसिकमध्ये डिटेलमध्ये शिकलेलो आहे. आता मी शॉर्टमध्ये सांगतो टेन्स म्हणजे नेमकं काय आणि टाईम म्हणजे काय, ह्या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय बनतो. टाईम आणि टेन्स हे दोन्ही जर बघितले तर वेगवेगळे. आता एक ॲक्शन घडणारी, एक ॲक्शन जी बोलली जाते. मग घडणारी ॲक्शन आणि बोलणारी ॲक्शन हे जर सारखी असेल, पॅरलल असेल, दॅट इज अ प्रेझेंट. एक कमी एक जास्त म्हणजे आधी घडलं नंतर बोललं मग त्यावेळेस त्याला पास्ट म्हणतो आपण. आणि जे घडलेले आहेत ते नंतर घडणारे, बोललं आधी जाणार आहे, मग अशा वेळेस त्याला आपण म्हणतो फ्युचर. तिन्ही पण क्लिअर का? अरे यस नो, सबको समज में आया? आता याच्यावर बेस नीट समजून घ्या, हे फक्त समजण्यासाठी. आता आपल्याला ॲक्शन वाईज किंवा व्हर्बच्या वापरण्यानुसार त्याच्या युसेजनुसार डिसाईड करायचं आहे की नेमका टेन्स कोणता असणार आहे. मग टेन्स म्हणजे नेमकं काय असतं? टेन्स म्हणजे टाईम इंडिकेट केला जातो. त्या टाईमला ड्युरेशनच्या फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला टेन्सच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करतो. घडलं कधी आणि बोललं कधी ह्यात जर व्हॅरी झाला तर त्यावेळेस त्याला आपण टेन्स म्हणून कन्सिडर करतो. आणि घडताना आणि बोलताना सारखा असेल तर त्याला टाईम कन्सिडर करतो. कसं बाबा? ठीक आहे, एक ॲक्सिडेंट घडला आणि डॉट 12 वाजता घडला. मग तो ॲक्सिडेंट त्याच्याबद्दल कुणाला तरी सांगायचं आहे, सांगताना आपण काय सांगणार? काल रात्री 12 वाजता ॲक्सिडेंट घडला, 12 वाजताचा ॲक्सिडेंट घडला, राईट. मग जर मी म्हटलं समजा 12 वाजता घडला, यामध्ये काय टाईम चेंज होतोय का? बिलकुल नाही. जो टाईम सांगितला तो टाईम फिक्स राहिला. यावेळेस याला आपण कन्सिडर करणार काय म्हणून? टाईम म्हणून. आता हीच ॲक्शन कधी घडली याच्याबद्दल मी नंतर बोलायला लागलो. मग बोलताना मी सांगितलं की आता सध्या मी बोलतोय, हे झालं प्रेझेंट. 5 मिनिटानंतर हेच काय बनणार आहे? पास्ट. आणि जर मी म्हटलं माझं फ्युचर प्लॅनिंगबद्दल मी सांगितलं मग त्यावेळेस हे काय बनणार आहे? फ्युचर टेन्स. कळतंय? सो इन दिस वे इफ आय कन्सिडर वर्बचे फॉर्म हे बदलतात. वाक्यामध्ये वापरताना त्यांना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरायला लागतं. बदलणारा जो कॉन्स्टंट बदलणार आहे तो फक्त कोण आहे? वर्बवाला फॉर्म. वर्ब बदलला, टेन्स बदलला, वर्ब बदलला, टेन्स बदलला. मग ह्यानुसार पूर्ण टेन्स चॅप्टर आपण स्ट्रक्चर पूर्ण पाठ करत बसायची गरज नाही. जो कॉमन पार्ट आहे तो सगळीकडेच आहे ना. सिंपल टेन्समध्ये कॉमन काय येतं? सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कॉमन येतं. मग बदलतं काय? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तो व्हर्बचं पहिलं फॉर्म. कोणतं फॉर्म? पहिलं फॉर्म. आणि ही शीटच्या नंतर यस किंवा ईएस लागतं. मग इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वरचं पहिलं फॉर्म. आणि जर ही शी इट असेल, कोण असेल? ही शी इट, तर यांच्यासोबत आपल्याला यस किंवा ईएस वापरायचं आहे. हे का बरं वापरायचं आहे? कारण ही शी इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर बनतात, त्यांचं आयडेंटिफिकेशन व्हावं यासाठी त्यांना यस किंवा ईएस वापरलं जातं. पुढे पण आपल्याला बऱ्याच गोष्टी याच्यावर डिपेंड वापरायच्या मित्रांनो. जसं की मी म्हटलं इज वापरलं, ही शीटसाठी कॉमन, हॅज वापरलं, ही शीटसाठी कॉमन. सो या पद्धतीने तिघांसाठी पण कॉमन गोष्टी आपण वापरतो. मग मी म्हटलं तर त्या केसमध्ये यस कधी वापरायचं, ईएस कधी वापरायचं? जर समजा मी म्हटलं जो वर्ब असेल त्या वर्बच्या शेवटी एस एच, सी एच, एक्स, ओ, एस आणि झेड यांनी एंड होत असेल तर तिथं वापरलं पाहिजे यस, ईएस. अदरवाईज वापरायचं आहे फक्त यस. ओके का? मग आता मी म्हटलं समजा गो, शेवटी कोण आला? ओ आला. याच्यात आहे का चेक करा? आहे. मग इथं वापरणार आपण गोज. ठीक आहे. मी जर म्हटलं इथं ओपन, OPEN, काय म्हणणार? शेवटी कोण आलाय? एन. इथे आहे का चेक करा? एन नाही आहे. मग इथं कोण आला पाहिजे? फक्त यस, ओपन. ओके का? जर मी म्हटलं समजा फिक्स, FIX, काय येणार? फिक्सेस. मी जर म्हटलं समजा फिनिश, काय म्हणलं? फिनिश, शेवटी आला यस एच, त्याला काय लागणार? ईएस. ओके का?
सो ह्या पद्धतीने म्हटलं तर ह्यांच्यापैकी कोणता पण एक घ्या. जर मी म्हटलं कॅच CATCH, मग चेक करा आता आहे का, आहे. मग इथं कोण येणार, फक्त ES. ओके का सर, हे तर लई सोपं दिसतं. मग क्वेश्चन येताना परीक्षेमध्ये लई अवघड येतात, लईच अवघड असतं. बाळांनो टेन्शन घेऊ नका, या कन्सेप्ट आहे. वाक्य किती पण मोठं असलं तरी पण कन्सेप्ट बदलणार आहे का, कधीच नाही. आणि म्हणून कन्सेप्टवरती व्हर्बवरती जर आपण फोकस केलं, आपल्याला जर त्या व्हर्बमध्ये एरर असेल, जर आपल्याला वाटतंय की मोठं भरपूर वाक्य दिलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर व्हर्ब दिलेला आहे एक एवढूसा, मग तो ओळखायचा कसा. वाक्यांमध्ये सगळं जमल, पहिले बेसिक वेने आपल्याला कन्सेप्ट त्याच्या समजून घेणं गरजेचं आहे. एकदा हे कळलं, वाक्य किती पण मोठं बनवलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये पण व्हर्बवाला फॉर्म सेम त्याच पद्धतीने येणार आहे. कळतंय का. आणि म्हणून ह्या पद्धतीने बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत चला. मग मी म्हटलं समजा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कोण आला, वरचा फर्स्ट फॉर्म आला, यस किंवा ES आला, ही शी इटच्या नंतर. सेम तसंच मी म्हटलं जर वायने शेवट होत असेल, कशाने, वायने, मग त्या केसमध्ये काय करायचं. समजा मी म्हटलं प्लेचं काय बनतं, प्लेज, बरोबर. मग तसं कॅरीचं बनायला पाहिजे, कॅरीज, पण बनतं का, अरे बनतं का. मग कॅरीचं काय बनवतो आपण, कॅरीज, असं का. प्लेला तर आपण काय केलं, PLAY, प्लेज बनवलं, PLAYS, बरोबर. पण मग असं कॅरीच्या बाबतीत इथं असा अन्याय का केला, कॅरी सोबत पण डायरेक्ट वायला यस लावायला पाहिजे होतं. ऐसा क्यों होता है, बोलो, का होत असेल असं. याचं एकमेव कारण मित्रांनो, वायच्या पहिले कोणता लेटर आलाय तो बघा. जर तो वॉवेल्स पैकी एक असेल, AEIOU पैकी एक, तर तिथे कोण आला पाहिजे, प्लेज आला पाहिजे. ओके का, ओके का सगळ्यांना. मग कॅरी म्हटलं तर कॅरीचं बनतं कोण, कॅरीज. तसं प्ले म्हटलं, प्लेचं बनतं कोण, प्लेज. मग मी जर म्हटलं फ्लाय सोबत सांगा मला वायच्या आधी आला यल, AEIOU पैकी आहे का, नाहीये, मग इथं वापरा फ्लाईज. मी म्हटलं बाय, BUY, वायच्या आधी कोण आला चेक करा, यू, AEIOU पैकी आहे का, अरे आहे, यू आहे ना, म्हणून इथं वापरायचं BUYS. ओके का, अलका, अरे आलं का, सबको समझ में आया, ऑल दी गाइज, एवरीथिंग इज ओके, ऑल दी डबडेज. चलो डबड्यांनो कळतंय का, अरे यस नो. चलो अब चलते हैं आगे. आता दुसरं म्हटलं सिंपल पास्ट मध्ये काय होतं, इथं येतो व्हर्बचा सेकंड वाला फॉर्म. जनरली जर मी म्हटलं रेग्युलर वाले व्हर्ब असतील तर डी किंवा ईडी. ज्यांना DED लागत नाही ते सगळे कोणते, इरेग्युलर वाले व्हर्ब. मित्रांनो, सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलला इरेग्युलर व्हर्बची मोर दॅन 100 मीन्स जवळपास 1000 एक शब्द असतील, इरेग्युलर व्हर्ब असतील, त्यांची एक PDF टाकलेली आहे, ती एकदा बघून घ्या. ते रोजच्या रोज थोडे थोडे वाचा, आपल्याला एक अंदाज येईल इरेग्युलर व्हर्ब नेमके काय बनतात. नुसतं वाचणं गरजेचं आहे. कुणाचा दुसरा तिसरा फॉर्म काय होतो त्या टाईपमध्ये आपल्याला फक्त कळलं पाहिजे. लाईक कट, तिन्ही फॉर्म सारखे राहतात, पुट, तिन्ही फॉर्म सारखे राहतात. अशा टाईपमध्ये बरेचसे व्हर्ब बनतात. कम नावाचा शब्द आहे, कम, पहिला येतो COME, दुसरा बनतो CAME, केम, आणि तिसरा परत बनतो कम, COME. मग असे इरेग्युलर व्हर्ब असतात. मग हे इरेग्युलर व्हर्ब आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सिंपल फ्युचर मध्ये काय बनतं, व्हर्बचा पहिला फॉर्म येणार आणि याच्या अगोदर येणार शल किंवा वेल. ओके का. नंतर मी म्हटलं कंटिन्युअस वाल्या व्हर्ब मध्ये नेमकं काय होतं, कंटिन्युअस वाल्या टेन्स मध्ये नेमकं काय होतं. व्हर्बचा कॉमन पार्ट आहे, व्हर्बचा ING फॉर्म आलेला असतो. कोणता फॉर्म, ING वाला फॉर्म. याच्या अगोदर कोण आलं ते बघायचं, एम, इज, आर. जर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर त्यामध्ये एम, इज, आर ह्यांच्यापैकी कोणीतरी एक आला पाहिजे. आय असेल तर आय सोबत वापरलं जातं एम, ही, शी, इट ह्यांच्यासोबत आपण म्हटलं होतं कॉमन पार्ट येतात, तो येतो इज. आणि बाकी सगळे म्हणजे वी आणि यू आणि दे यांच्यासोबत वापरलं जातं आर. इकडे जर मी म्हटलं तर वॉज आणि वेअर, एकच असेल एकटा असेल तर वॉज, जास्तीचे असतील तर वेअर वापरलं जातं. ओके का. आणि इकडे जर मी म्हटलं शल आणि विल यांच्यापैकी शल वापरलं जातं आय आणि वी साठी. सेम तसंच इथे बनतं शल बी किंवा विल बी. ओके. आणि सोबत जे आलेलं असतं व्हर्बचं ING वाला फॉर्म कॉमन. ओके का. हे आपण इथं बघितलं.
मग या व्हर्बच्या आयएनजी फॉर्मच्या आधी यांच्यापैकी कोणीतरी एक येईल, यांच्यापैकी एक येईल किंवा यांच्यापैकी एक येईल. ओके का, सगळ्यांना क्लिअर. त्यानंतर तिसरा प्रकार बनतो परफेक्ट वाला टेन्स. कोणता टेन्स? परफेक्ट वाला टेन्स. याच्यामध्ये काय बनतं? व्हर्बचा किती फॉर्म? थर्ड वाला फॉर्म. किती फॉर्म? थर्ड वाला. पण याच्या आधी इथं प्रेझेंट टेन्स कशावरनं कळणार? यांच्या आधी कोण आलं पाहिजे? हॅव किंवा हॅज. जर हेच म्हटलं पास्ट मध्ये जाताना काय बनतं? याच्या आधी येतं हॅड आणि इथे येतं शल हॅव किंवा विल हॅव. ओके का, अरे यस नो, सबको क्लियर. आणि लास्ट वाला कंटिन्युअस परफेक्ट. लास्ट वाला येतो कंटिन्युअस परफेक्ट. इथं कॉमन काय बनतं? बीन येतं, बीन, BEEN प्लस वर्बचा ING वाला फॉर्म येतो आणि हे मात्र कॉमन राहतात. मग सर ह्यांच्यामध्ये नेमकं सारखं काय आहे? बघा, हे पण सारखं, हे पण सारखं, हे पण सारखं, मग वेगळं काय? इथं वेगळं आहे. इथं हॅव हॅजच्या सोबत वर्बचा किती फॉर्म आला? तिसरा फॉर्म. इथं हॅव हॅजच्या सोबत बीन येतं आणि वर्बचा ING वाला फॉर्म येतं. मग सर हे नेमकं काय केलं? काही कळत नाहीये, काही समजत नाहीये, काय करू? बघा आता मित्रांनो, मी काय करतो? एक वाक्य घेतो. काय करतो? एक वाक्य घेतो आणि त्या वाक्याला असं सगळीकडे सगळ्या फॉर्म मध्ये घेऊन जातो. ओके, जसं की मी म्हटलं, समजा आय सॉल्व द पझल. आता जर मी इथं आयच्या ऐवजी वापरला असतं ही, तर काय झालं असतं? सॉल्व. बरोबर, शेवटी ई आलेला आहे. SHCHXOSZ ह्यांच्यापैकी एक आहे का? नाही. मग इथं आलं असतं फक्त यस, ही सॉल्व्स द पझल. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. यालाच मला सिंपल पास्ट बनवायचं आहे. कसं बनवणार? ही सॉल्व्ड द पझल. बरोबर, यालाच मी म्हटलं फ्युचरमध्ये घेऊन जायचं आहे. ही विल सॉल्व द पझल. आणि जर इथं आय असतं तर आय शल सॉल्व द पझल. ओके, कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये घेऊन गेलं. कंटिन्युअस प्रेझेंट, ही इज सॉल्विंग द पझल. ओके, पुढे ही पास्ट मध्ये घेऊन जायचं आहे. वॉज सॉल्विंग द पझल. आणि जर मी म्हटलं समजा ही विल बी सॉल्विंग द पझल. बरोबर, अरे बरोबर का? आता यालाच मी घेऊन गेलो परफेक्ट मध्ये. परफेक्ट मध्ये काय होईल? ही सोबत हॅव किंवा हॅज पैकी एक पाहिजे. मग इथं कोण येतो? हॅज. ही शी इट सोबत कोण येतो? हॅज. कोण येतो? हॅज. कोण येतो? हॅज. आय वी यू दे या सगळ्यांसोबत कोण येतो? हॅव येतो. कोण येतो? हॅव. मग ही हॅज सॉल्व दिलेला वरचं तिसरं फॉर्म, सॉल्व द पझल. बरोबर, यालाच मी पास्ट मध्ये घेऊन गेलो तर काय बनणार? हॅड सॉल्व द पझल. कळतंय का? बाकी सगळं सेम राहते. आणि यालाच मी फ्युचर मध्ये घेऊन गेलो तर बनतं ही विल हॅव सॉल्व द पझल. ओके का? सगळ्यांना क्लिअर का? समझ में आ रहा है? यालाच मी आता घेऊन जातो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. ही हॅज बीन सॉल्विंग द पझल. ओके, आणि यालाच मी म्हटलं समजा, पास्ट मध्ये घेऊन जायचं. ही हॅड बीन सॉल्विंग द पझल. आणि लास्ट वाला बनल ही शल हॅव किंवा विल हॅव. पण ही सोबत आपण शल वापरतो का? विल हॅव, म्हणून विल हॅव बीन सॉल्विंग द पझल. ओके का? अरे यस नो. सो ओव्हरऑल मी जर म्हटलं समजा तर एवढे 4 वेगवेगळे टेन्स जे आहेत त्या फॉर्म मध्ये वाक्य जे आहे ते बनू शकतील. सो ज्यांना असं वाटतंय की बेसिक खूपच कच्चं आहे, मला काहीच समजत नाही, अशा लोकांनी अशा टाईपचे वाक्य 10 ते 15 ट्राय करा. तुम्हाला सगळंच्या सगळं टेन्स मधलं जे बेसिक वालं वाक्य आहे, बेसिक वाला पार्ट आहे, तो सगळा लक्षात येऊन जाईल. रोजच्या रोज फक्त काय करायचं? रोजच्या रोज 1, 2, 4 असे वाक्य घ्यायचे, मनानेच तयार करायचे, त्या वाक्याला सगळ्या टेन्समध्ये घेऊन जायचं. ठीक आहे, सोपा पर्याय, जमल सगळ्यांना.
ज्यांना ऑलरेडी थोडंफार माहिती आहे त्यांना करायची गरज नाही. मी जनरली बेसिक ज्यांचं खूप खराब आहे, लईच वैताग येतो, अशा लोकांनीच फक्त हे ट्राय करा. ओके चलो. मग हे जर मी म्हटलं समजा हा झाला टेन्सचा बेसिकवाला पार्ट. सर एवढं सोपं येतं का? सोपं म्हणजे काय मित्रांनो, हे जर आपण केलं तर आपल्याला काय होणार आहे, आपल्याला एक अंदाज येणार आहे, बेसिक क्लिअर होणार आहे. ओके. जर याच्या पुढच्या टप्प्यात गेलो आपण, याच्या पुढच्या टप्प्यात गेलो, आता याच्या पुढचा टप्पा नेमका काय? टेन्सचा युसेज. टेन्सवाला पार्ट आपण हा सगळा बघितला. आता याचा युसेज नेमका काय तो आता आपण समजून घेऊ. एकदा याला मिटवतो. मग टेन्सचा युसेज नेमका काय होतो? आता हा युसेज नेमका काय प्रकार असतो बाबा? मी आता म्हणलं आपल्याला बँकिंगमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते युसेजवरती बेस असतात. कशावरती बेस? युसेजवरती. मग यांना पूर्ण वापरायचं नेमकं कसं? जर आपल्याला कळलं की यांना वापरायचं कसं, 10वी पासून म्हणजे पहिल्यापासून आपण शिकत आलेलो आहे, पहिली दुसरी तिसरी पासून आपण हे सगळं शिकत आलेलं आहे. शिकतो भरपूर वेळेस टेन्स शिकतो पण पुन्हा पुन्हा विसरतो. याचं एकमेव कारण म्हणजे काय, तर आपण काय करतो, ज्या पण गोष्टी आपण शिकतोय त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण यूज कधीच केल्या नाही. आता आपण काय करू, त्याला यूज करून बघू. ठीक आहे. एकदा टेन्स शिकायचं आणि टेन्सला यूज करायचं. मग यूज कसं केलं जातं, मग व्हॉट इज द मिनिंग ऑफ युसेज, ह्या सगळ्या टेन्सला कुठे कुठे वापरायचं आहे. मग याचे बनले भरपूर सारे रूल्स. तो मैंने क्या किया, जसं की आपल्याला रूल्स लक्षात ठेवणं जरा अवघड वाटतं, रूल्सच्या बेसने आपल्याला जाता येत नाही, म्हणून मी काय केलं, काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्यातनं लक्षात ठेवल्या. फक्त कॉमन ज्या ज्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, मीन्स जसं की मला क्ल्यू म्हणता येऊ शकतात, तर ते क्ल्यू मला इथं सापडले आणि त्या क्ल्यूनुसार मी जातो. रूल्स बरेही ऐन वेळेवर आठवणार नाही, पण काही शब्द आहेत की जे जर वाक्यामध्ये आलेले तर तिचे चान्सेस बनू शकतात ह्या टेन्सेसचे. ठीक आहे. मग त्यानुसार मी म्हटलं समजा सिंपल प्रेझेंट टेन्स कधी येतो, जर ॲक्शन रुटीन असेल तर रुटीन ॲक्शन सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. मग व्हॉट इज द मिनिंग ऑफ रुटीन देन? रुटीन एक्झॅक्टली क्या होत आहे? रुटीन असतं काय? अरे बाबा काय असतं रुटीन? मग हे समजून घ्यायचं आहे. सर रोज घडतं त्याला रुटीन म्हणायचं, बरोबर? अरे यस नो? तुम्ही म्हणशाल की सर रोज घडतं त्याला रुटीन म्हणायचं, पण मला सांगा रुटीन चेकअप म्हणजे काय? रोज सकाळी उठायचं आणि डॉक्टरकडे जायचं, दुसरे काही कामं नाही का? कळतंय? रुटीन चेकअप पण असतं ना. मग रुटीन चेकअप म्हणजे काय? 2 महिन्यातून एकदा, 4 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा, ज्या वेळेस असं एक ठराविक स्पेसिफिक इंटरव्हल ऑफ टाइम नंतर तुम्हाला जायचं आहे त्यावेळेस त्याला आपण रुटीन म्हणतो. मग रुटीन म्हणजे थोडक्यात सिम्प्लिफाईड वेने मी असं म्हणतो की जी ॲक्शन एका स्पेसिफिक ठराविक काळानंतर परत घडणार आहे त्याला आपण रुटीन म्हणायचं. काय म्हणायचं? रुटीन म्हणायचं, बरोबर? मग त्यानुसार जर मी म्हटलं समजा रुटीन सांगणाऱ्या ज्या ॲक्शन असतात, सवयी असतील, हॅबिट्स असतील, त्यांना आपण सिंपल प्रेझेंट म्हणू शकतो. मग रुटीन हे 5 मिनिटाचं असू शकतं, एका दिवसाचं असू शकतं, एका मिनिटाचं असू शकतं, एका आठवड्याचं असू शकतं, किंवा एका महिन्याचं असेल, 6 महिन्याचं असेल, 4 महिन्याचं असेल, किंवा एका वर्षभराचं असेल, तरी सुद्धा आपण त्याला रुटीन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? रुटीन म्हणू शकतो, रुटीन म्हणू शकतो, बरोबर? मग असं सिंपल प्रेझेंट टेन्स जे असतं ते नेमकं काय आहे, रुटीन कधी इंडिकेट करतं? मग याला लक्षात ठेवण्यासाठी एवढे वर्ड्स लक्षात ठेवा. AEIOURD, यस. AEIOURD, यस. मग हे नेमके असतं काय? ए म्हणजे ऑलवेज, ई म्हणजे एव्हरी, आय नसतो, आयच्या ऐवजी असतो एफ फ्रिक्वेंटली, ओ फॉर ऑफन, यू फॉर युजली, आर फॉर रेग्युलरली, डी फॉर डेली, एस फॉर सेल्डम. यांच्या व्यतिरिक्त अजून काही शब्द बनू शकतात की जे रुटीन ॲक्शन इंडिकेट करतात. मग जर हे शब्द वाक्यामध्ये आले तर याला म्हणतात ॲडव्हर्ब ऑफ सिंपल प्रेझेंट. म्हणजेच काय, असे ॲडव्हर्ब की जे रुटीन ॲक्शन सांगतात. जर हे आले तर चान्सेस तिथे बनतात कोणाचे? सिंपल प्रेझेंट टेन्स येण्याचे. कोणता टेन्स? सिंपल प्रेझेंट. मला लक्षात ठेवायला सोपं आहे. काय लक्षात ठेवायचं? AEIOURD, यस. मग यस पासून म्हणतो सेल्डम. सेल्डम म्हणजेच काय असतो? कभी कभी. आपण म्हणतो बघा, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, राईट? त्याला कभी कभी काढून टाकायचं, म्हणायचं सेल्डम सेल्डम. काय म्हणायचं? सेल्डम सेल्डम मेरे दिल में ख्याल आता है. आणि मग याला आपण लक्षात ठेवू शकतो. सो सिंपल प्रेझेंटमध्ये AEIOURD, यस, ह्यांच्यापैकी एखादा शब्द आलेला असेल तर तिथे समजून घ्या सिंपल प्रेझेंट टेन्स येणार आहे. मग कोणते शब्द? AEIOURD, यस. ए फॉर ऑलवेज, ई फॉर एव्हरी, एफ फॉर फ्रिक्वेंटली, ओ फॉर ऑफन, यू फॉर युजली, आर फॉर रेग्युलरली, डी फॉर डेली, एस फॉर सेल्डम. असं सगळ्यांनी पुन्हा पुन्हा बघून, याला रिपीट बघून बाजूला नोट करून ठेवा सगळेचे सगळे वर्ड्स. ओके, लक्षात राहतील.
सिंपल पास्ट मध्ये कोण येतं? मग हे शब्द आले तिथं समजायचं कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग मी म्हणलं समजा रेग्युलरली ही डॅश द हॉस्पिटल. काय यायला पाहिजे इथं? विजिट्स. का बरं? कोणता शब्द आला? रेग्युलरली. मग रेग्युलरली जर मी म्हटलं समजा तर इथं कोण यायला पाहिजे? व्हिजिट्स यायला पाहिजे. का बरं? का बरं यायला पाहिजे? कारण इथं शब्द आला रेग्युलरली. मग रेग्युलरली आला म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर व्हर्बला यस किंवा ईएस लागतं. म्हणून इथं कोण पाहिजे होतं? व्हिजिट्स पाहिजे होतं. ओके का? सो या वेळी आपण काय करू शकतो तर यूज करू शकतो. सगळ्यांना कळतंय का? मग हे शब्द कशासाठी हे कळतंय का? डायरेक्ट मी भरपूर रूल्स आहे त्या सगळ्या रूल्सला बायपास करून फक्त कोणाला लक्षात ठेवतोय? शब्दांना लक्षात ठेवतोय. मग असे पास्टवाले पण शब्द असतात का? असतात. कोण असतं? बाली. काय लक्षात ठेवायचं? बाली. कोण आली? बाली. बी फॉर बिफोर, ए फॉर ॲगो, एल फॉर लास्ट, वाय फॉर यस्टरडे. यांच्यापैकी कोणता पण एखादा शब्द आला तर तिचा सिंपल मधला कोणता टेन्स येतो? पास्ट येतो. मग ह्या व्यतिरिक्त अजून काय येतं? इन प्लस पास्ट टाइम येतो. इन प्लस पास्ट टाइम. आणि सोबत सोबत ॲट नाईट असेल तर तिथं सुद्धा आपल्याला सिंपल पास्ट टेन्स वापरायचा असतो. नंतर मी म्हटलं सिंपल फ्युचरसाठी कोणते शब्द? CANT कांट. या व्यतिरिक्त जर मी म्हटलं समजा इन सोबत जर फ्युचर टाइम असेल लाईक इन 2030, 40 अशा टाईपमध्ये तिथं आपल्याला काय वापरायचं आहे? सिंपल फ्युचर. किंवा टू नाईट वाला शब्द असेल तर तिथं पण आपल्याला वापरायचं आहे सिंपल फ्युचर. मग हे बाली नेमकं काय असतं? बी फॉर बिफोर, ए फॉर ॲगो, एल फॉर लास्ट आणि वाय फॉर यस्टरडे. जर ह्यांच्यापैकी एखादा शब्द आला तर तिथे आपल्याला कंपल्सरी काय वापरायचं आहे? सिंपल मधला पास्ट टेन्स वापरायचा आहे. ओके का? सी फॉर कमिंग, ए फॉर आफ्टर, एन फॉर नेक्स्ट, टी फॉर टुमारो. ह्यांच्यापैकी एखादा शब्द आला तर तिथे आपल्याला वापरायचं आहे सिंपल मधला फ्युचर टेन्स. सिंपल मधला फ्युचर टेन्स. मग ह्यावरनं मी असं म्हणू शकतो का जर वाक्यामध्ये ह्यांच्यापैकी एखादा शब्द आला तर हा टेन्स असा आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. मग बिनकामाचं बाकी सगळं लोड घेण्यापेक्षा सोप्यात सोपे फक्त शब्द लक्षात ठेवा. ओके का? आणि या शब्दांना पुन्हा पुन्हा रिवाइज करत चला सो दॅट हे कायमस्वरूपी लक्षात राहतील. मग कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण बघितलं होतं व्हर्बचा कोण येतो? ING वाला फॉर्म कॉमन येतो. इथे कोण असतात? मग इथे लक्षात ठेवायला नाश्ता पी. काय पी? नाश्ता पी. नाश्ता पी म्हणजे नेमकं काय असतं? एन फॉर नाऊ, ए फॉर ॲट, एस फॉर सो फॉर, टी फॉर धिस, ए फॉर ॲट धिस, पी फॉर प्रेझेंटली. जर ह्यांच्यापैकी कोणता पण एखादा शब्द आला तर तिथं समजायचं कंटिन्युअस मधला कोणता टेन्स आहे? प्रेझेंट वाला. इकडे जर मी म्हटलं पास्ट मध्ये काय येतं? व्हेन आणि व्हाईल येतं. व्हेन आणि व्हाईल येतं. ओके का? आणि सोबत सोबत जर मी म्हटलं तर माई, मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग सारखे शब्द येतात. जर हे आलेले असतील तर तिथं पण कंटिन्युअस पास्ट वापरतो. इकडे जर म्हटलं तर इकडे कांट प्लस माई, कांट प्लस माई, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंगच्या सोबत अजून कोण आलेलं असतं? कमिंग, आफ्टर, नेक्स्ट आणि टुमारो आलेलं असतं. यानंतर मी म्हटलं परफेक्ट वाला टेन्स. परफेक्ट वाला टेन्स काय असतं? याच्यात काय आलेलं असतं? जर मी म्हटलं इकडे तीनच शब्द असतात, जस्ट, रिसेंटली आणि लेटली. यांच्यापैकी कोणता पण एक शब्द घ्या तर तिथे कंपल्सरी परफेक्ट मधला कोणता टेन्स येणार आहे? प्रेझेंट वाला टेन्स येणार आहे. इकडे जर मी म्हटलं समजा इकडे शब्द नसतात पण इकडे कंडिशन असते. सिंपल पास्टच्या अगोदरची घडलेली ॲक्शन असेल तर परफेक्ट पास्ट वापरलं जातं. सिंपल पास्टच्या नंतर घडलेली असेल तर परफेक्ट प्रेझेंट वापरलं जातं. ओके. आणि इकडे काय असतं? बाय येतं आणि बायच्या सोबत बाय सोबत जो आहे तर टाइम आलेला असतो. मेनली हा टाइम फ्युचरवाला टाइम असतो. ओके. म्हणजे जसं की बघा जस्ट आय हॅव सीन अन ॲक्सिडेंट. ॲज सून ॲज वी रिचड देअर द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट. म्हणजे ट्रेन आधी निघून गेली त्यासाठी वापरायला परफेक्ट पास्ट. ॲज सून ॲज वी रिचड म्हणजे सिंपल पास्ट. वी रिचड देअर अँड आय हॅव सीन हिम. बरोबर. मग इथं जर मी म्हणलं समजा पहिले रीच झाला आणि नंतर त्याला बघितलं. बरोबर. मग त्या केसमध्ये हॅव सीन. कळतंय? आणि इकडं मी म्हटलं बाय, आय शॅल हॅव कम्प्लिटेड द वर्क बाय 5 PM. बाय 5 PM. मग ती काय होईल? ती काय होईल? एक बाय सोबत ॲग्रीमेंट होईल आणि म्हणून तिथं आपल्याला वापरावं लागेल परफेक्ट मधला फ्युचर टेन्स. ठीक आहे. आणि लास्ट वन दॅट इज द कंटिन्युअस परफेक्ट टेन्स. कोणता टेन्स? कंटिन्युअस
परफेक्ट. म्हणजे याचं आणि याचं कॉम्बिनेशन मग हे कधी वापरलं जातं, याला दोनच शब्द लक्षात ठेवा, फॉर आणि सिन्स. इथं फॉर येणार, फॉर सोबत बाली येणार, BALY, मॅक्झिमम याच्यातला लास्ट शब्द येतो. आणि इथं फॉर सोबत कांट, कमिंग आफ्टर, नेक्स्ट, टुमारो, हे वाले. ठीक आहे. सो ओव्हरऑल म्हटलं मी तर युसेज काय असतो टेन्सचा एवढा, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, तुम्हाला काम येऊन जाईल. ओके, चलो, ऑल ओके, सगळ्यांना कळतंय? अरे लक्षात येतंय का? सो एवढं जर मी म्हटलं सर मग हे नेमके असतात काय, ह्यांना कसं वापरायचं आहे, कशा पद्धतीने वापरायचं आहे, आता याच्यावर बेस मी छोट्या मोठ्या गोष्टी एक दोन एक्झाम्पल घेऊन सांगतो. बघा, जर मी म्हटलं समजा फॉर आणि सिन्स आलं, आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 years. ठीक आहे, फॉर 10 years, किंवा सिन्स सोबत मी 1990 वापरलं. मग जर मी म्हटलं इथं आय हॅव बीन लिव्हिंग हिअर म्हणजे काय, 50% पेक्षा जास्त ऍक्शन कंप्लीट झालेली आहे, पण 50% अजून चालू आहे ना. म्हणजे 10 वर्षापूर्वी राहायला सुरुवात केली, पण अजून पण कुठं राहतोय, तिथंच राहतोय. मग अशा केसमध्ये आपण फॉर सोबत 10 years. पण इथं म्हटलं असतं मी फॉर लास्ट 10 years, आणि पुढं म्हटलं असतं बट नाऊ शिफ्टेड टू पुणे. मग आता काय बनलं असतं, आय हॅव बीनच्या ऐवजी काय आलं असतं, हॅड बीन लिव्हिंग. कळतंय का? अरे यस नो, सबको समझ में आ रहा है? आणि इथंच मी म्हटलं असतं फॉर सोबत नेक्स्ट, फॉर सोबत नेक्स्ट 10 years. मग इथं काय बनला असता, हॅव बीन हॅड बीनच्या ऐवजी आय shall have been living here. ओके का? अरे या सुनो. सो तिन्ही पण वाक्य कळले का? नसतील कळले पुन्हा दोनदा तीनदा बघा, चौथ्या वेळेस तुम्हाला क्लिअर होऊन जाईल कन्सेप्ट, जर नाहीच कळली तर. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना आता? अरे या सुनो. मग सर दरवेळेस हे शब्द असतीलच का? कधी कधी असं पण होईल हे शब्द नसतील, पण काही ना काहीतरी क्ल्यू तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असेल, मग शब्दांच्या ऐवजी तसं वाक्य दिलेलं असेल. जसं की मी म्हटलं सिंपल पास्टच्या सोबत परफेक्ट पास्टवाला वाक्य दिलेलं असेल. ओके का? आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, हां महत्त्वाचं, परफेक्ट पास्ट टेन्स जो असतो म्हणजे हॅडवालं वाक्य, आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क, कधीच एकटं येणार नाही, याच्या सोबत कोणतरी आलेलं पाहिजे. काऊन? एकटं वाक्य म्हणजे हे परफेक्ट पास्ट म्हणजे ही ॲक्शन पहिले घडलेली असं सांगितलं जातं. पण एकटी ॲक्शन पहिले घडू शकते का? मिनिमम 2 ॲक्शन पाहिजे ना. अरे यस नो, पहिली आणि दुसरी ॲक्शन म्हणायचं आहे, मग अशा केसमध्ये मिनिमम 2 ॲक्शन तर लागतील. पण इथं एकच ॲक्शन दिलेली आणि मग म्हटलं आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क, टोटल ॲक्शन किती आहे? एकच आहे. मग एका ॲक्शनसाठी आपल्याला एवढे 2 जे आहेत तर ते वापरता येणार नाही, म्हणून तिथं काय सरळ आपल्याला आय हॅडच्या ऐवजी आय कम्प्लिटेड माय वर्क, फुल स्टॉप. ओके का? सबको क्लिअर? अरे यस नो. टेन्स आणि युसेज ऑफ टेन्स दोन्ही पण लक्षात आलं असेल? अरे यस नो. याच्यावरती बेसच पुढचा एक टॉपिक आहे बघा, पुढचा एक टॉपिक आहे याच्यावरतीच बेस, वर्बवरती बेस, दॅट इज कॉल्ड एज व्हॉइस. ठीक आहे, मी व्हॉइस पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन न करता एकदम शॉर्टमध्ये सांगतो, एकदम सोप्या पद्धतीने. नीट बघा आता. रेडी सगळेजण? होप सो तुम्हाला टेन्सवाला पार्ट बऱ्यापैकी कळला असेल. ठीक आहे, आपण जेणेकरून जे सगळं बघतोय ते एकदम शॉर्टमध्ये बघतोय, पटपट बघतोय. ग्रामर इन शॉर्टच नाव आहे याचं, त्यामुळं थोडक्यात आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे यासाठी. ठीक आहे, मग आता झालं काय, व्हॉइसच्या बाबतीत जर मी म्हटलं समजा मेनली टेन्स काय आणि व्हॉइस काय नीट समजून घ्या. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे 2 व्हॉइस येतात, हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. मग टेन्सची कन्सेप्ट नेमकी काय असते ती आपण बघितली. थोडक्यात टेन्स लक्षात ठेवण्यासाठी मी चला तुम्हाला एक गाणं सांगून टाकतो. सांगू का? एक गाणं आहे टेन्स समझण्यासाठी. 100 साल पहले हमें तुमसे प्यार था, पास्ट टेंस, आज भी है और कल भी रहेगा. आज भी है प्रेझेंट टेन्स और कल भी रहेगा फ्युचर टेन्स. एकाच वाक्यात तिन्ही टेन्स आपल्याला लक्षात आले असतील. ऑल ओके? अरे कळलं का? इफ लाईक इट लेक्चरला पण लाईक करून टाका. ओके चलो. मग आता मी पुढचं म्हटलं समजा 2 प्रकारचे व्हॉइस आहे, एक ॲक्टिव्ह आणि दुसरा पॅसिव्ह वाला व्हॉइस. आता या ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसला जर मला समजून घ्यायचं आहे, ऑलवेज कीप इन माइंड ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच काय असतं, नथिंग बट द टेन्सवाला फॉर्म. मग हे काय असतात? टेन्सवाले फॉर्म असतात. मग हा सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर आठवलं? अरे यस नो.
मग त्यानुसार जर मी म्हटलं समजा व्हर्बमध्ये पण मी दोन प्रकार करतो, एक व्हर्बवाला म्हणजे ऍक्टिव्ह वाला व्हर्ब आणि दुसरा पॅसिव्ह वाला व्हर्ब. एक व्हर्ब आहे ऍक्टिव्ह वाला व्हर्ब आणि दुसरा आहे पॅसिव्ह वाला व्हर्ब. मी व्हर्बला इंडिकेट करताना डायरेक्टली व्हर्बला मी कन्सिडर करताना व्हर्ब म्हणून कन्सिडर करतो, व्हॉइस चॅप्टर वेगळा म्हणून कन्सिडर करत नाही. मी दोन प्रकारचे व्हर्ब म्हणतो, एक ऍक्टिव्ह वाला व्हर्ब, एक पॅसिव्ह वाला व्हर्ब. आता ऍक्टिव्ह व्हर्ब मध्ये काय होतं बघा, राईट. समजा मी वाक्य घेतलं आय राईट समथिंग, आय राईट समथिंग. आता याला मी पॅसिव्ह करतोय, पॅसिव्ह करताना काय म्हणणार आहे, समथिंग समथिंग इज रिटन बाय मी, बरोबर. मग आता मी काय केलं, समथिंग इज रिटन बाय मी, ह्याच्यामध्ये मी काय केलं, याला फोकस ठेवला, मेनली बदलला. तो कोण बदलला, वर्बवाला फॉर्म बदलला. कोण बदलला, वर्बवाला फॉर्म बदलला. इथे राईट होतं, इथे इज रिटन किंवा ॲम इज आर ह्यांच्यापैकी एक. अरे यस नो. मग याला मी काय करतो, सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी डायरेक्टली असं घेतो, जर ऍक्टिव्ह वाक्यामध्ये राईट किंवा राईट्स किंवा राईट्स आलेला असेल ईएस वालं, मग अशा केसमध्ये पॅसिव्ह करताना होणार ॲम इज आर रिटन. ॲम इज आर सोबत काय बनणार, रिटन बनणार. काय बनणार, रिटन बनणार. ठीक आहे. जर दिलेल्या वाक्यात रोट आलेला असेल तर पॅसिव्ह करताना काय बनणार आहे, वॉज किंवा वेअर सोबत रिटन बनणार आहे. शल किंवा विल राईट आलेला असेल तर पॅसिव्ह करताना शल बी किंवा विल बी सोबत रिटन बनणार आहे. ॲम इज आर सोबत रायटिंग असेल तर पॅसिव्ह करताना ॲम इज आर सोबत बीइंग आणि रिटन बनणार आहे. वॉज वेअर रायटिंग असेल तर वॉज वेअर सोबत बीइंग रिटन. हॅव हॅज रिटन असेल तर हॅव हॅज सोबत बीन आणि रिटन. आणि हॅड रिटन असेल तर हॅड बीन रिटन. आणि शल हॅव असेल तर शल हॅव किंवा विल हॅव असेल तर शल हॅव विल हॅव बीन रिटन. मग ह्यावरनं मला एक गोष्ट कळतीये, जर इथं मी म्हटलं समजा जे कंटिन्युअस वाले होते त्यांच्यासारखे इथं आले ऍक्टिव्हचे पॅसिव्ह होताना, मग मेनली मी जर कन्सिडर केलं तर काय होतंय, बदल जे होत आहे ते फक्त व्हर्बवाले फॉर्ममध्ये होत आहेत. मग तेवढे व्हर्ब, एवढेच व्हर्ब बनू शकतात, एक तर ऍक्टिव्ह वाले नाही तर पॅसिव्ह वाले. या व्यतिरिक्त जर एखादं आलं तर समजून घ्यायचं दॅट इज अन एरर. मग आता मी म्हणलं समजा ॲम इज आर सोबत कोणकोणते चान्सेस बनतात, नीट बघा. ॲम इज आर सोबत पहिला बनला कोण, आयएनजी वाला फॉर्म. ॲम इज आर सोबत दुसरा बनला कोण, व्हर्बचा तिसरा फॉर्म रिटर्न, बरोबर. आणि चौथा एक प्रकार बनतो ॲम इज आर सोबत येतो कोण, बीइंग वाला फॉर्म. कोणता फॉर्म, बीइंग वाला फॉर्म. ओके का. सेम तसंच मी म्हटलं वॉज आणि वेअर सोबत काय बनतं, एक तर आयएनजी येणार, नाही तर वॉज वेअर सोबत व्हर्बचा तिसरा फॉर्म येणार, नाही तर वॉज वेअर ह्यांच्या सोबत कोण येणार, बीइंग वाला फॉर्म येणार. कळतंय का, अरे यस नो, सबको समझ में आ रहा है. मग ह्या पद्धतीने जर मी म्हटलं तर ते बनू शकतील. जर हॅव किंवा हॅज म्हटलं तर त्याच्यासोबत व्हर्बचा तिसरा फॉर्म येईल. हॅव हॅज सोबत बीन येणार आणि व्हर्बचा तिसरा फॉर्म येणार. आणि हॅड असेल तर त्याच्यासोबत व्हर्बचा तिसरा फॉर्म किंवा बीन वाला शब्द येणार. या व्यतिरिक्त अजून काही येणार नाही. आलं तर इकडे ऍक्टिव्ह आलं, बीन सोबत आयएनजी वाला येऊ शकतं. कळतंय का, एवढंच व्हायचंय, एवढंच व्हायचंय. काय अवघड आहे का, एकदम सोपं, एकदम सोपं. आणि या व्यतिरिक्त मी जर म्हटलं तर काय बनू शकतं, मॉडल ऑक्झिलरी आले, याबद्दल ऑलरेडी आपण बघितलं. मॉडल ऑक्झिलरी रूट वर्ड सोबत आला, इकडं त्याच्यासोबत बी येणार आणि सोबत वरचं की तो फॉर्म बनणार, तिसरं फॉर्म बनणार. राईट आणि ऑब्जेक्ट आलं, राईट द लेटर, इकडं लेट द लेटर बी रिटन, बरोबर. म्हणजे राईटचं इकडं काय बनलं, बी रिटन बनलं. राईट आलं, पुढे काहीच दिलेलं नाही, मग अशा केसमध्ये यू आर रिक्वेस्टेड ऑर्डर ऑर ॲडवाइज टू समथिंग, बरोबर. आणि इथं टू सोबत जर वरचं पहिलं फॉर्म असेल तर पॅसिव्ह करताना टू बी सोबत वरचं कितवं फॉर्म पाहिजे, थर्ड वाला फॉर्म पाहिजे. कितवं फॉर्म, थर्ड वाला फॉर्म. ओके का, सगळ्यांना क्लिअर का, अरे यस नो. अशा सगळ्याच्या सगळ्या आपण गोष्टी या ठिकाणी वर्ब रिलेटेड म्हणू शकतो. अरे यस नो, सबको क्लिअर, किसी को कुछ डाऊट. आता कंडिशनल सेंटेन्स काय असतात आणि ॲडजेक्टिव्ह वाले फॉर्म किंवा बाकी जे आहेत ज्याच्यावर मेनली क्वेश्चन्स आपल्याला येतात, लाईक सब्जेक्ट आणि वर्बशी रिलेटेड, तो वाला पार्ट आपण उद्याच्या म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. ठीक आहे, चलो उर्वरित पुढील भागात. गुड डे टू ऑल ऑफ यू. गुड डे, गुड डे, गुड डे सगळ्यांना.